प्रथमेश यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव मिळत असताना पूर्णपणे यावेळेस मी तर म्हणेन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला इथे मात्र पुल करायचा होता, परंतु लेग बायच्या स्वरूपात गोशांकित क्षेत्रामध्ये ही एक धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. 4 ऑन बोर्ड. चार धावा फलकावरती पाहायला मिळते. शांतता संयमीचा खेळ इथे मात्र चालू आहे. आणि आता मात्र जो विचार केला थोडीशी लो स्कोरिंगच्या दिशेने मात्र ही मॅच वळते की काय, कारण की धावांचा जो विचार केला 4 धाव फलकावरती आहेत. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 धाव फलकावरती आई गावदेवी अदगाव हा संघ मात्र खेळतोय. नक्कीच खऱ्या अर्थानं जो विचार केला या नावाने मात्र खऱ्या अर्थाने छाप सोडली या स्पर्धेमध्ये. आई गावदेवी अदगाव एक नाव मोठं आहे, परंतु जो विचार केला तर त्याचा पाठीराखा अर्थातच सचिन मोहन मोरे खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे. रायगड टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने कुठेही स्पर्धा असू दे त्याचं नाव प्रथमतः घेतलं जातं. अदगाव गावातील एक सुपुत्र. यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न करायचा होता, पाहावं लागेल. यस, वाईट बॉल. वाईट बॉल असेल. दोन्ही पंचांचे समांतर धावा मिळाले त्या अव्वांतर, आणि अव्वांतर धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 5 या आकड्यावरती. एक बॉलचा खेळ झालाय. 5 धावा धाव फलकावरती आहे. 5 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. येस, आपण पाहतो खेळताना सेमीफायनलची ही मॅच आहे. सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि आता सेमीफायनल फर्स्ट, सेमीफायनल 2 असेल. एका बाजूला टीम श्रीश अँड तीर्था 11 कातोपाडा अलिबाग हा संघ खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना सिद्धेश्वर बॉईज निगडी काठी हा संघ. बिग फाईट बॅटल यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल. तेच टॉससाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये यायचे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे, टॉस का बॉसमध्ये आपण उपस्थित व्हा इनिंग ब्रेकमध्ये. यावेळी हवेमध्ये बॉल आहे, ट्रॅव्हल चाललाय, परंतु खाली क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र शुभम चुकी करणार नाही आहे. सलग दुसऱ्या बॉलवरती इथे मात्र विकेटचं बटन. फलंदाज बाद. आशिषला आपण यावेळेस पाहतो बॅटिंगसाठी आला इन ॲट नंबर 5 वरती. इन ॲट नंबर 5 वरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 5 या आकड्यावरती. 5 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस प्रथमचं कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी करतोय यावेळी. हो, थोडासा यावेळेस वाचला, परंतु आता मात्र लेग स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. व्हाईटचा कॉल आलाय. व्हाईट बॉल इथे मात्र ऍड केली आणि खऱ्या अर्थानं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. जणू काय मी तर म्हणेन यावेळेस विचार केला तर खऱ्या अर्थानं 6 धावा धावफलकावरती आहेत. जणू काय आपण जर स्कोर कार्डवरती लक्ष दिलं तर फुटबॉलचं स्कोर चालू आहे असं वाटतंय, कारण की एका बाजूला 6-3 असं स्कोर कार्ड आहे. परंतु नक्कीच कमबॅक करणं हे बोरली संघाला माहिती आहे कशा प्रकारे इथे मात्र कमबॅक करायचं. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका आहे. सचिन मोरेला आपण तिथे पाहतोय. उत्कृष्ट अशी झेल. इथे मात्र चुकी करणार नाहीये. फलंदाजाला इथे मात्र परतावं लागेल. 3री विकेट इथे मात्र संपादित केली आहे प्रथमने. काय कमालीची गोलंदाजी आहे. फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केलात. परत एक
फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद.